झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहतात रीलचा रिअल इफेक्ट. तुमच्या आमच्या घरात होऊ घातलेला किंवा येऊ घातलेला बाल गुन्हेगारीला कसं रोखायचं याच्यावर आपण चर्चा करतो. अत्यंत महत्त्वाच्या तुमच्या आमच्या विषयावर. आज कुठलाही आरोप किंवा कुठलाही राजकीय घोटाळा आम्ही सांगत नाही आहोत, तर तुमच्या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. डॉक्टर संदीप जाधव, मला सांगा, तुम्ही मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवायचा, ही गुन्हेगारी प्रवृत्ती आपल्या घरात येण्यापासून कशी रोखायची आणि त्याहीपेक्षा सुद्धा तंत्रज्ञानाचा प्रभाव मुलांवरनं कसा कमी करायचा? खरं तर मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक सर्टन टेम्परामेंट घेऊन येतं. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याचं टेम्परामेंट वेगवेगळं असतं. आता एक साधं उदाहरण देतो मी, की एखादं मूल हायपर ॲक्टिव्ह आहे, त्याची चंचलता आहे त्याच्यामध्ये, आणि तो शाळेमध्ये एंट्री घेतली, त्यांनी शाळेमध्ये जातोय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, त्याचं अटेन्शन राहत म्हणजे अभ्यासात लक्ष लागत नाहीये, आणि त्याच्यातल्या त्या प्रॉब्लेममुळे तो मागे पडतोय, आणि घरी आल्यावरती त्याला उत्तर द्यायला लागतंय की मार्क्स का कमी मिळाले, आणि त्याच्यामुळे त्याला धपाटे खायला लागतात. आता त्याच्यातला हा जो प्रॉब्लेम आहे हा का निर्माण झाला हे न बघता जर धपाटा मारला तर त्याला तो कळणार नाहीये की काय कुठे आपण चुकलो. आता मला सांगा, त्या मुलाला काही कळत नाहीये की मी एवढं करतोय पण मला काही आउटपुट देता येत नाहीये, रिझल्ट खराबच येणार आहे. एकदा खराब, दुसऱ्यांदा खराब, आता तिसऱ्यांदा जर त्याला दबावच जर असेल तर तो काय सांगणार घरी, माझा रिझल्ट लागला नाही. म्हणजे काय झालं, कन्व्हर्जन झालं, बिहेवियरच्या मॉडिफिकेशन झालं त्याचं. पहिल्यांदा तो खोटं बोलण्याकडे वळला, पण त्याच्याशिवाय तो काय करणार, कारण तो जर तिथे खोटं बोलला नाही तर त्याला ताबडतोब शिक्षा मिळेल, खोटं बोलला तर त्याला ती डिले होईल. आणि मग त्याच्यामुळे पालकांचा इथे असा सहभाग असायला पाहिजे, त्याच्याबरोबर असं हे की तुला का प्रॉब्लेम येतो आणि तो प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. जर हा नाही, असं नाही सोडू शकलं तर ते पॅरेंट्सच मुलांना रिपेल करत असतात. आणि आपण नंतर म्हणतो की जसं आपण म्हणाल की धपाटा घालून, आता धपाटा घातलेला आजच्या घडीला, म्हणजे आता दीपक केळकर साहेबांनी सांगितलं इमोशनल क्वेश्चन, आपण किती रागवतो, कुठे रागवतो, कशा पद्धतीने रागवतो. जर रागवण्यामुळे जर काही बिहेवियर मॉडिफिकेशन होत असेल तर ते रिपल्शन तर होत नाही ना, ते मुलं आपल्यापासून लांब तर जात नाहीयेत ना. आता अशा पद्धतीने घरात शिक्षाच जर मिळत असेल तर ते मूल बाहेर जाईल, ते अशा मुलांमध्ये जाईल की त्याला तिथे एखाद्या मोठ्या मुलांच्या संगतीत गेला तर तो मुलगा त्याला सिगरेट आणायला सांगेल, तो सिगरेट आणून दिली त्याला की तो त्याच्या पाठीवरती थाप मारेल, क्या बात आहे बॉस, दुसऱ्याशी ओढायला सुरुवात करेल. म्हणजे त्याला ते अप्रिसिएशन अशा ग्रुपमधनं मिळालं की ऍक्च्युली त्याच्याऐवजी ते अप्रिसिएशन पॅरेंट्सकडनं त्याला मिळायला पाहिजे होतं चांगल्या गोष्टींसाठी. शेवटी मुलं अप्रिसिएशन शोधत असतात आणि ते का चुकतात हे जर आपण न कळत जर करत होतो आपणच त्यांना रिपेल करत असतो. अतिशय महत्वाचा मुद्दा डॉक्टर जाधवांनी मांडला आणि हाच घेऊन मला जायचं आहे संदीप केळकर यांच्याकडे की इमोशनल कोशंट याचं ट्रेनिंग आई वडिलांनी आणि मुलांनी कसं घ्यावं आणि त्यातून बाल गुन्हेगारी कशी रोखावी, तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा, या सगळ्याचा परिणाम आपल्या घरात कसा रोखावा, काय उत्तर द्याल, काय मार्गदर्शन कराल? पालकांनी महत्त्वाचं म्हणजे भावनिक जो संवाद आहे, म्हणजे क्वालिटी टाईमला क्वालिटी देणं, हे कसं करता येईल. तर जो संवाद असेल त्याच्यामध्ये बरेच वेळा आपण अडथळे निर्माण करतोय. म्हणजे पालक म्हणून मूल एखाद्या गोष्टी सांगून आलं किंवा तीव्र भावना घेऊन काही गोष्टीमध्ये सांगायला आलं तर आपण लेक्चरिंग सुरू करतो, रिॲक्ट करतो. पालक म्हणून बरेच वेळा त्यांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतो, सोल्युशन्स सांगतो, आणि त्याच्याकडनं काय होतंय की मुलांचा संवाद थांबतो, मुलं एक्सप्रेस करायची थांबतात. आणि बरेच वेळा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक साक्षरता हा जो महत्वाचा मूलभूत कौशल्य आहे किंवा क्षमता आहे, जी भावनिक बुद्धिमत्तेचं एक मूलभूत कौशल्य आहे, ते वाढवण्यासाठी आपण कुठेच काही करत नाही. पण पालकत्व जोपासताना आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण मुलांशी गप्पा मारताना वेगवेगळ्या विषयावर बोलतो, कल्चरल प्रोग्राम, स्पोर्ट्सबद्दल बोलतो, पण कधी भावनांबद्दल आपण बोलतो का? वाह, तुम्ही विचार करा की जर का भावनांबद्दल आपण मोकळेपणाने बोलायला लागलो पालक म्हणून, तर मुलंही पालकांचं बघून ते भावनांबद्दल एक्सप्रेस करायला लागतील. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सिरियल्स आणि TV याचा अतिशय प्रभावी माध्यम आहे ते, त्यामुळे त्याच्यावर आपण टीका करणं कमी केलं पाहिजे. आणि ते पॅसिव्ह व्ह्यूइंग आहे, त्याच्याऐवजी ते ॲक्टिव्ह व्ह्यूइंग कसं करता येईल. आणि त्यासाठी एक उदाहरण देतो मी की एखादं कार्टून चालू आहे किंवा एखादी सिरियल चालू आहे आणि मूल बसलेलं आहे तिकडे तुमच्या बाजूला, पालक आहे त्याच्या बाजूला, आणि हे पॅसिव्ह व्ह्यूइंग चालू आहे. काय होतं जनरली की ती सिरियल संपते आणि नंतरचा संवाद काहीच होत नाही. पण जर का आपण सिरियल सुरू व्हायच्या अगोदर किंवा कार्टूनच्या अगोदर, मध्ये आणि नंतर मुलांशी संवाद साधला, त्याच्याबद्दल कसा संवाद साधायचा,
मुलांना एखाद्याला विचारलं, एखाद्या मुलाला की बाजूला बसलेला, की ते जे कॅरेक्टर आहे त्याला कसं वाटतंय असं तुला वाटतं, वा, त्या दुसऱ्या कॅरेक्टरला कसं वाटतंय, म्हणजे ती भावना काय आहे त्याची, ती शब्दसंपदा तुम्ही त्यांची निर्माण करताय, ती डेव्हलप करताय. भावनिक शब्दसंपदा म्हणतो. भावनांची भाषा ही आपण कधीच आपल्या मुलांना शिकवत नाही. सगळ्या भाषा शिकवतो, पण भावनांची भाषा ही मूलभूत भाषा आहे आणि ती जर का आपण त्यांना शिकवता आली नाही तर मुलं गैरमार्गाकडे जातील, भावना एक्सप्रेस करणार नाहीत, भावना दाबून ठेवतील आणि त्याच्यामधनं मग वेगवेगळे जे आपण संदीप केळकर, तुम्ही अतिशय उत्तम विवेचन केलंय. पुढच्या सेगमेंटमध्ये याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण या सेगमेंटचा एंड करताना मला जायचंय स्मिताताईंकडे. स्मिताताई, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता न्यूक्लिअर फॅमिलीकडे आपण आलो. एक इमिजिएट फॅमिली असायची, काका मामा असायचे, त्यांचा धाक असायचा, लक्ष असायचं. त्यांचंही लक्ष आता आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे हे घडतंय. मला एक्झॅक्टली तेच म्हणायचंय की आता काय होतंय, बायका सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकऱ्या करतायत, त्याच्यामुळे आम्ही दोघं आमची दोन हा प्रकार सहसा काय तुम्हाला मूल जर का वाढवायचं आहे घरात आणि तर त्याला असं नुसता पैसा देऊन पुरणार नाहीये, त्याला तुमच्या इतकं सख्ख मायेचं घरात कुणीतरी हवं. मग ती आजी हवी, आजोबा हवेत, चांगल्या त्यांच्या बरोबरही तुमचा संवाद चांगला हवा. उदाहरणार्थ आई दिवसभर घरात नाहीये, पण ते मूल जर का आजीच्या ताब्यात असेल तर आजीचं काम आहे त्याला सांगणं की बाबा रे, तुझे आई वडील तुझ्यासाठी कष्ट करतायत, तुझ्यासाठी पैसे मिळवतायत, ते पैसे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तू उपयोगात आणायचेस हे तुझ्यावर अवलंबून आहे. तू कशासाठी तो पैसा मागतोस, कशासाठी विचारतोस, तुझ्या ट्युशन फीस, तुझे बाकीच्या गोष्टी या त्या पैशातून येणार आहेत आणि त्याला तू न्याय दिला पाहिजेस. ती जरी नसली दिवसभर तरी दिवसातनं दोनदा तरी तिच्या मोबाईलवर एक फोन कर रे दुपारच्या वेळेला तिला, की तू कशी आहेस ग, आज जेवलीस का ग, बरं वाटलं ग, इतकं जरी तिला बोललास ना तरी तिला खूप बरं वाटणार आहे. हे घरातल्या मोठ्या माणसांनी तिसऱ्या पिढीला सांगण्याचं काम आहे. हा संवाद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुष्कळशा गोष्टी. प्रेक्षक हो, 3 पिढ्यांचं नातं कसं असावं आणि बाल गुन्हेगारीवर घरातल्या नात्यानं कशी मात करता येते अशा एका चित्रपटाचं अक्षरशः एक स्क्रिप्टच आता स्मिता त्यांनी की ज्याला वन लायनर म्हणून तो वाचून दाखवलाय. या पुढच्या सेगमेंटची सुरुवात करताना मला जायचंय गौरी वैद्यकडे, पण त्यांना प्रश्न मी आत्ताच सांगून ठेवतोय. तो प्रश्न असा असणार आहे की तुमच्या तरुणाईची गप्पांमधली भाषा तरी नेमकी कोणती असते, विषय तरी नेमके कोणते असतात की ज्यामुळे तुम्ही असे बिघडता आणि त्याच्यावरचे उपाय नेमके काय आहेत हे आम्ही चारही तज्ञांना विचारणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.